एका बाजूला अक्षित 11 टेम्युली आणि दुसऱ्या बाजूला मयंक 11 मुर्दा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांचा हा मॅच होतोय. टायमर इज ऑन. पहिलाच बॉल. चांगली लाईन आणि लेन पकडली आहे या पहिल्या चेंडूवर आलेल्या गोलंदाजाने. हा डॉट बॉल. पहिल्या बॉलने इम्प्रेस करतायत गोलंदाज यश नांदुरकर. वेदांत पाटील आणि गणेश जाधव हे दोन फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. या डावाची सुरुवात देताना पाहायला मिळतील मयंक 11 मुर्दा या संघाला. यश नांदुरकरची सुरुवात चांगली. या षटकाची पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगला स्लेक कटर आहे. चांगली पोझिशन, चांगली रिदम, चांगला फॉलो थ्रू आणि योग्य ते वेळी बॉल डिलिव्हर्ड होतोय. पहिल्या 2 बॉलवर यशला सफल होताना आपण पाहिलेलं आहे. अजूनही खातं खुललं नाहीये टीम मयंक एंटरप्राइजेस मुर्दाचं. गोलंदाज तयार आहे. ओहो, चांगला बॉल थोडासा बॅटिंग क्रीजच्या पुढे टाकला होता आणि सरळ बॅटने फुटवर्क थोडंसं करताना कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एकदा मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या जर आपण बघितलं तर ती धाबा आहे 1. 3 चेंडू नंतर हे खातं उघडलंय मनीषजी. मागचा सामना दोन्ही संघांनी एक एक जिंकून आता या फेरीत प्रवेश सुनिश्चित केलेला आहे. पण जर आता पुढच्या फेरीमध्ये अर्थात उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. ऑलरेडी या अगोदर निधी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केलेला आहे. प्रथम पाहूया गणेश जाधव ज्यांच्या वतीने चांगल्या खेळाची अपेक्षा. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जाते. उत्कृष्ट लेफ्ट हँडेड स्ट्रोक प्ले ज्यांच्याकडे आहेत तेच गणेश जाधव स्ट्रायकर सेडला. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. मयंक 11 मुर्दा संघाचा धावफलक फक्त 1. अक्षित 11 टिब्युली संघाकडून यश नांदुरकर. अँगलचा यूज यावेळेस यशने योग्य केला. येतोय हा डॉट बॉल. हो, इथे डायरेक्ट हिट. टोटल जर पाहिलं तर आतापर्यंत टीमची धावसंख्या आहे 2 धावा 5 बॉल. चांगला बॉलिंग अटॅक मनीष सर. यश या गोलंदाजच्या माध्यमातून. नाही, चांगलीच अपेक्षा कर्णधाराची राहिलेली आहे. आदित्य ज्यांनी यशवर तो भरोसा ठेवलेला आहे आणि त्या भरोश्यावर चांगलंच काम करत असताना आतापर्यंत त्यांनी इकॉनॉमिकल प्राण्यावर जास्तीत जास्त भर दिलाय. समोर 2 धुरंधर फलंदाज आहेत मुर्दा संघाचे, वेदांत पाटील आणि गणेश जाधव. आणि तरी देखील आपल्या कामगिरीची छाप या षटकावर यश नांदुरकर आतापर्यंत सोडताना पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. ऑन साइडला स्लॉग हिट खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही बनवू शकले. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. लेग बायची एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. मयंक 11 मुर्दा एकही विकेट न गमावता 3 रन. चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून. 1 वर 3 धावा 3 डॉट बॉल. त्यामध्ये जर पहिल्या 3 सिंगल 1 लेग बाईच्या माध्यमातून धाव देखील पाहिली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चौथी रात्र आणि ही रात्र देखील आता खूप काही सांगून जाईल कारण की 2 मॅच जिंकला निधी स्पोर्ट कासर वडवली संघाने. टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय आणि टॉप 8 मध्ये येत असताना येताना 2 आयकॉन प्लेयर आणतील ही चांगली संकल्पना आपण पाहतोय. वेदांत खऱ्या अर्थाने मागील मॅच मध्ये जी गोलंदाजी केली ना, काय गोलंदाजी केली वेदांतने. दोन्ही टीम मध्ये वेदांत पाटील नावाचे खेळाडू आहेत. सध्या बॉलिंग मार्क वरती वेदांत, स्ट्राईक एंडला देखील वेदांत. वेदांत पाटील वर्सेस वेदांत पाटील हा बॅटल आपण पाहतोय. फार कमी वेळा असं कोइन्सिडेंट पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये. पाहूया आता या महत्वाच्या षटकावर कोणत्या वेदांचा दबदबा प्रस्थापित होतोय.
पहिल्या षटकात वेदांत पाटील या फलंदाजाला थोडस ऑफ कलर आपण पाहिलं, पण आता वेदांत पाटील फलंदाजी या भूमिकेमध्ये दिसेल की गोलंदाजी, तर गोलंदाजी या भूमिकेमध्ये वरच ठरलेला आहे वेदांत पाटील. अक्षित 11 टेंबिवलीचा आणि मयंक 11 मुर्दा संघाचा वेदांत पाटील होतोय बाद. विकेट डाऊन. धक्का पहिला. वेदांत पाटील टेंबिवलीच्या गोलंदाजाने वेदांत पाटील मुर्द्याच्या बॅटरला आउट केले. मेन बॅटर इथे आउट होत असताना 1 विकेट 3 धावा या धावफलकावरती. अंतिम मॅच आणि अंतिम मॅच मध्ये कोणता संघ टॉप 8 मध्ये येईल, टॉप 8 मध्ये येणारा हा 8वा संघ कोणता आहे, उद्याचा दिवस आपण उद्या पाहणार आहोत. इन ऍक्शन मध्ये टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले यांना, त्यानंतर कौशल पाटील, प्रथमेश ठाकरे, केतन म्हात्रे, भावेश पवार, पवन केणे इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. आणखीन काही खेळाडू येतील त्याची चर्चा आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपनचे 2 प्लेयर प्रत्येक टीम मध्ये आयकॉन म्हणून. पण सर्वात जास्त महत्व कोणाला आहे? प्रेक्षकांना. उद्याच्या दिवशी ऑडियन्स कॅचसाठी 2,500 तर ठरलेले आहेत, पण त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता. स्ट्रेप आउट झाले, ड्राईव्ह केला, कव्हरच्या क्षेत्ररक्षक होते थर्ड संघाच्या आतमध्ये, पोचतील बॉलवर तोपर्यंत मंदार आहेत. मिळते 1 धाव. धावसंख्या पोचते आता 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी, 4 धावा, 1 विकेट, 1.2 चेंडू. त्या प्रकारे बॅटिंग पाहिजे आता. गणेश जाधव हा खेळाडू आपण पाहतोय, लेफ्ट हँडेड बॅटर. आजचा दिवस गाजवला या खेळाडूने आणि त्यालाच सध्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. गणेशची बॅट लागली तर मोठ्या धावा आणि बॉलच्या मेरिटवरती खेळणारा हा खेळाडू आहे. वेदांत पाटीलचा पुढचा बॉल गणेश जाधव या बॅटर करता. जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड. गोलंदाजी होत असताना आडव्या बॅटने मिड विकेटला हा फटका केलाय, ड्राईव्ह केलाय, तितक्याच वेगाने मोनिश आलाय आणि इथे एकच धाव कंप्लीट. काय फेकी आहे. 1 या धावसंख्येने धावफलक 5 धावा 3 बॉल. एक धाव महत्वाची आहे, पण किती वेळेपर्यंत सिंगल डिजिट स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल? तर आपण चला, अनिशजी गाडवे साहेब येत आहेत आपल्या प्रोडक्शन कंट्रोल युनिट मध्ये. तर आता ती जागा आपण करायची आहे साहेबांसाठी, ती माहिती आपण देऊया. जिज्ञासू असे आमचे शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय अनिशजी गाडवे साहेब, आणि ती जिज्ञासा करते ते स्वतः युट्यूबर आहेत. आणि म्हणूनच आता आमच्या त्या घटना पुनर्निरीक्षण कक्ष जो आहे, प्रोडक्शन कंट्रोल युनिट आहे, त्यामध्ये आपण पोहोचतोय. आणि आता महेंद्र भगत जे द सिनेमॅटिक पिक्चरचे आमचे टेक्निकल हेड आहेत, त्यांच्या वतीनं ती माहिती दिली जाते. माहिती, प्रशंसा या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि महेंद्रजी भगत सर्व गोष्टींची माहिती देत आहेत की कशा पद्धतीनं आपण जे चालू असलेलं चलचित्र आहे ते प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलने एकत्रित करून पोहोचवतो. स्किल आहे महेंद्र भगत यांची, नो डाऊट. कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि द सिनेमॅटिक पिक्चर TCP लाईव्हचा आपण फुल फॉर्म पाहतोय. 5 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर करत असताना क्लॅरिटी का बिग बॉस म्हणून त्यांची ओळख आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला ते महत्त्व देत आहेत. आणि सध्या पहा या 2 धावा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मिडॉनला ड्राईव्ह केलेला बॉल आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 या धाव संख्येने धावपळक 7 धावा 5 बॉल. दुसऱ्या ओव्हरचा जर पाहिला तर शेवटच्या बॉलवरती या 2 धावा आल्यात, म्हणजेच ओव्हरऑल 7 धावा 2 ओव्हर. 7 धावा झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. दुसरा षटक संपलंय दुसरं, आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड, लुझिंग 1 विकेट. टीम मयंक 11 मुर्दा अजूनही 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चला, सामना सुरू ठेवा. आपण का थांबलोय?
चला सामना सुरू ठेवा. टेंबिवली चला चला, वेळ नाहीये. काकड आरती व्हायची बाकी आहे. चला बघा, हे अपडेट्स आपण घेतोय ऑनस्क्रीन तुम्हाला. द सिनेमॅटिक पिक्चरचा प्रोडक्शन कंट्रोल युनिट. आणि बघा, हा मेन अँगल आहे. मेन अँगलने आता ती स्विच केलेलं आहे आपल्या PCR रूमला. समोर पूर्णपणे अपडेट्स स्वतः महेंद्र भगत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि अनिलजी गाडवे साहेबांच्या वतीनं द सिनेमॅटिक पिक्चरसाठी शुभेच्छा पोचलेल्या आहेत. दोन ओव्हर 7 धावा. सोहम पाटील. सोहम पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती केलंय अटॅक, केलंय पुल, बॉल गुल, येतोय षटकार, बिग हिट. तेरा धावा या धावफलकावरती. आणि जे गाडवे साहेब आहेत या ठिकाणी आणि सर्व अपडेट त्यांना दिला जातोय. आता पुन्हा एकदा हवेत तर बॉल खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि टिपलाय झेल. सध्या मोनिश नावाची चर्चा आपण पाहतोय. काय कॅचेस घेतल्यात या स्पर्धेमध्ये या फिल्डरने. मोनिश पाटील पुन्हा एकदा कातील फिल्डिंग करत असताना 13 धावा या धावफलकावरती. सर्व माहिती आपण देत आहोत. आणि मोहनदादा पाटील याचा देखील एक चांगला उल्लेख की सर्व आमचे स्थानिक भूमिपुत्र प्रत्येक जण आपापल्या परीने चांगलं काम देण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही काय आहात ते जगासमोर कळेल. तर अक्षयजी साटम असतील, निशांतजी पाटील असतील, संदीपजी गावंड असतील, आपण सर्व समालोचक असतील, तर हे भीमपाजी कांबळे हे जे आमचे अधिकृत स्कोरर आहेत. येस, 13 वरती 2.2 चेंडू. पुढचा बॉल सोहम पाटील पुन्हा एकदा. आणि जे गावडे साहेब या ठिकाणी आहेत, गेले 15 वर्ष ही स्पर्धा होते आणि बाईंचा नेहमी एक अट्टहास आहे. धावफलक आता DRS ची मागणी केली. 13 धावा तर झाल्या, 2 विकेट. DRS ची मागणी केली. टीव्ही अंपायर आणि जे गाडवे साहेबांना सर्व या स्पर्धेचा अपडेट. आणि भाई नेहमीच
आपल्या हक्काच्या माणसांना पहिला संधी देतात. कोण छोटा आहे, कोण मोठा आहे, कोण किती लेवलला गेला हे नाही. प्रत्येक शिकतोय आणि भाई त्यांना नेहमी पाठिंबा देत आहेत. म्हणून भाईंसाठी आम्ही कधीही केव्हाही तत्पर आहोत आणि प्रत्येकाला मदत देखील करतायत. म्हणून मोहनदादा पाटील हे असे आहेत ज्यांचा उल्लेख जर ते समोर असलं तिथेही करतात आणि समोर नसलं तरी पाठीमागूनही चांगला उल्लेख आणि समोरही चांगला उल्लेख असं एकमात्र व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील. आणि शिवसेनेचे प्रवक्ता आणि जी गाडवे साहेबांना आपण बघतोय वक्ता चौदा धावा क्षमस्व प्रेक्षकांकरता थोडंसं सर्वांची ओळख इथे देत होते त्याबद्दल अपडेट बरोबर आम्ही पोचवू शकलो नाही त्याकरता दिलगिरी व्यक्त. 3 बॉल 14 धावा 2 विकेट. आता जाऊया या मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती सोहम पाटील. ओ मोठा फटका खेळायचा आहे. अपील केले आणि इथे पॉइंटला बॉल गेलाय. एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून एक या धावसंख्येने धाव पळक 15 धावा. काहीकडनं आळस आला असावा म्हणून तो आळस आम्ही आता सध्या घालवणार आहोत. आणि गरमागरम कॉमेंट्रीमध्ये नेहमी हे नाव चर्चेत आहे निशान पाटील आमच्या जोडीला. वेलकम. एक संदीप गावण सरांचा नेहमीच सर्वजण उल्लेख करतात. मॅच गरम कोण करतो जुचंद्र गावामध्ये संदीप गावण सर. आणि स्पष्ट वक्ता कोण आहे ॲज अ कॉमेंटेटर मनीष पाटील सर, अभ्यासू कॉमेंटेटर. आज थोडा एंटरटेनमेंट देखील होणार आहे. 16 धावा. काहीकांना वाटलं की आज वेगळा प्रदर्शन आहे. संदीपजी गावण आज जो कुर्ता घातलाय सर्व इम्प्रेस झालेत. 16 वरती 2 5 बॉल. मयूर म्हात्रे या व्यक्तीचं मी नेहमीच कौतुक करेन. रात्री बरोबर 1 ते 2 वाजले की कॉमेंटेटरची सोय. मयूर म्हात्रे खरोखरच दिलदार व्यक्तिमत्व आहे. नीट लगेच त्यांच्या दिशेने बॉल आलाय. ओ आरामात आरामात. काळजी घ्या काळजी घ्या. मनीष पाटील टाळ्या झाल्या पाहिजे एफर्ट्स करता. मनीष पाटील त्याचा बंधू आणि मनीष पाटील हेच फ्रेम मध्ये येतात. निशांत खूप चांगला एफर्ट्स होता. स्वतःला झुकून दिलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि तिथून धावा आल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 17 धावा. विजयजी कांबळे काय जबरदस्त गुणलेखन करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 3 रंगाचे पेन त्याने आतापर्यंत वापरलेत. या स्पर्धेमध्ये अप्रतिम गुणलेखन त्यांचंही राहिलंय. त्यांचंही कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं पडद्यामागचा हिरो आहे विजय कांबळे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं समालोचक तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते ना ती माहिती सर्व जर पाहिलं तर एकत्रित केली जाते गुणलेखनाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं ती माहिती ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तुमच्याकडे पोहोचवत असतो. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 17 धावा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. नक्कीच मी विनंती करेन कॉमेंटेटर नयन म्हात्रे आपण इथे या. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. वेदांतने पहिलं षटक हाताळलं तेव्हा जर पाहिलं तर फक्त आणि फक्त खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 4च धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी वेदांत पाटीलला इन्व्हाइट केले. याच पठ्ठ्याने या स्पर्धेमध्ये विकेट मेडन षटक देखील मागील मॅच मध्ये टाकलं होतं विजय सर आणि खऱ्या अर्थानं त्याच गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. संदीप सर तुम्हाला इथे बोलवलंय खास करून स्टेजवरती तर आपण या. भावेश पुणेकर ही माहिती आम्हाला देत आहेत. ओ आणखी एक कलात्मतेचा बुद्धिमत्तेचा पॉवर जनरेट करणारा झोप उडवणारा रात्री ठोकलाय बरोबर 3:12 षटकार. काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका. पूर्णपणे ताकद झोकली आहे आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय भौमिकने. चांगली तो बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता.
मुर्द्याचा बाहुबली आहे भौमिक आणि अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेही जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कमबॅक केले या चेंडूवरती. 23 2 विकेट. पुढचा बॉल वेदांत पाटील बॉलिंग मार्क वरती. भौमिक बाहुबली मुर्द्याचा आणि इथे ऑन साइडला मिड विकेटला गेलाय बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव म्हणजे घातक. भौमिक धावण्यात कमजोरी आहे, मोठे फटके खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे. 24 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. DRS ची मागणी केलेली आहे, परंतु कशासाठी आहे DRS आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतील. ओव्हर स्टेपिंग साठी आहे का? यस, ओव्हर स्टेपिंग साठी आहे. आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतील. खऱ्या अर्थानं 5 कॅमेऱ्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने TCP लाईव्ह कव्हर करते, त्यामुळे हा व्ह्यू देखील खऱ्या अर्थानं या ठिकाणी अवेलेबल असेल, पाहणी केली जाईल. बघूया ओव्हर स्टेपिंग आहे की नाही. आणि बरोबर 3:15 वाजले की रोज रंगनाथ देशमुख फ्रूट बास्केट घेऊन येतात. फ्रूट बकेट वॉटरमेलन हे पाहू शकता. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. ग्रेट डिसिजन आणि थँक्यू TCP लाईव्ह. जेवढे DRS घेतलेत तेवढे सक्सेस झाले. विरल नाईर सरांचं देखील कौतुक करूया. हे पहा ऑन स्क्रीन. सो नो बॉल होता ओव्हर स्टेपिंगचा. 1 रन ऍड. रन झालेत विजय कांबळे. 3:15 वाजले तरी नाही थांबले. धावा 25. फ्रीडचा बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 25 धावा. थँक्यू संदीप सर, आपण आराम करू शकता. थँक्यू. आणि हसी मजाक होत राहते, परंतु ते असल्यावर मला नेहमी मजा येते. आमचे चांगले नाते आहेत आणि उद्याला लेदर बॉलची क्रिकेटची स्पर्धा ते कव्हर करणार आहेत. ओ इथे डॉट बॉल. हृदयनाथ भोईर यांचं देखील कौतुक करेन. भरपूर मेहनत आणि सलग 4थी रात्र न थांबता न थकता न हारता या ठिकाणी उपस्थित राहिलेत. साडू साहेब, आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. विभाग प्रमुख जुचंद्र गावाचे निलेशजी मात्री मला वाटते त्यांचा विशेष सन्मान करतील. हो, पुन्हा एकदा यावेळी हर्ष भोईर वरती खडे खडे. डॉट बॉल अँड डॉट बॉल. वेदांत पाटील काय गोलंदाजी करतोय. रनआउट. हर्ष भोईर ISPL रिटर्न रनआउटच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता. खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलाय आणि इथून जर पाहिलं तर खोलात टाकला होता. धाव घेण्याचा प्रयत्न भौमिक स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता आणि हर्ष भोईरनं आपली विकेट सॅक्रिफाईस केली. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावाच्या स्वरूपात इथे तो बाद झाला. वेदांत पाटील अप्रतिम कामगिरी या अवलियाने खऱ्या अर्थानं आजच्या रसदीमध्ये केली. गोलंदाजी करत असताना लाजवाब परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. याही मॅच मध्ये षटक क्रमांक 2 वैयक्तिक तो हाताळतोय आणि आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्या. एक महत्वाची विकेटही त्यांनी प्राप्त केली आहे.
चला लगेच सामन्याला सुरुवात करायची, जास्तीचा वेळ खर्च करू नका. भरपूर जास्त वेळ खर्च झालेला आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत षटक क्रमांक 4 हाताळतोय आतापर्यंत या मॅच मध्ये. 25 धावा स्कोर कार्ड वरती. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 अप्रतिम क्रीडा स्पर्धा, सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा. खऱ्या अर्थाने या चौथ्या रजनीमध्ये क्रीडा रसिकांची आपण गर्दी पाहिली. आज प्रमुख मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष केंद्रित केलंय मोहनदादा पाटील याने आणि खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे खोलात टाकला होता हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही आहे. इथे एक सिंगल कन्सीड झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना स्कोर कार्ड वरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त टेलिकास्ट, बर्ड आय पक्षाच्या नजरेतून ही स्पर्धा कशी दिसू शकते ना, अगदी खऱ्या अर्थाने हे जुचंद्र गाव दाखवलं जातं. ज्या पद्धतीनं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य टिपलंय, टीसीपी लाईव्हचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कार्य टीसीपी लाईव्हचं राहिलंय. संपूर्ण जुचंद्र गाव दाखवलं जातं आणि क्रीडा नगरी देखील तुम्ही पाहू शकता. अप्रतिम प्रकाश झोतामध्ये खऱ्या अर्थानं रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि लाजवाब नियोजन आयोजन या स्पर्धेचं राहिलंय. इथे जर पाहिलं तर रस्ते देखील दाखवले जातात. तदनंतर ही विखुरलेले घरं आपण देखील पाहू शकता. हे क्रीडांगण आणि तदनंतर जर पाहिलं तर काय दृश्य आहे, विहंगम दृश्य आहे. 30 सर्कल देखील अप्रतिम दाखवलाय. ज्या पद्धतीने या क्रीडांगणाची मांडणी केली आहे, भरपूर मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. परंतु टीसीपी लाईव्हचं हे दृश्य अगदी डोळ्यामध्ये साठवणारे दृश्य होतं. नक्कीच कौतुक करावं लागेल महेंद्र भगत आणि कंपनीचं, ज्या पद्धतीने मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची पाहायला मिळाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. बरोबर 20 मिनिटे घेतलेली आहेत अक्षित 11 टेंबवलीने 4 षटकांसाठी. परंतु हा षटक खूप चांगल्या पद्धतीनं टाकावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती मोनिश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस भौमिकच्या बॅट मधून मोठा फटका. लॉंग ऑफला सोहम पाटील. डाऊन द बॉल. सोमने झेल टिपलाय. भौमिकला बाद केलंय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा येत होत्या त्याला शांत केलाय या मॅच मध्ये गोलंदाज मोनिश पाटीलला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ऑन द राईज खेळले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हा फटका सजवला होता, थोडीशी बॅकफुटला गेले. ऑन द राईज हा स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑफला सोहम पाटील. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर अप्रतिम हातांची ओंझळ त्याची पाहायला मिळाली आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये त्याने झेल टिपल्या. आणखीन एकदा काय या मॅच मध्ये महत्वाची विकेट. भौमिकच्या बॅट मधून खोऱ्याने धावा येत होत्या. मागील मॅच मध्ये मानव द मॅचचा तो हिरो राहिला. याही मॅच मध्ये षटकार पाहायला मिळाला, परंतु इथे बाद होत असताना भौमिक पाटील. कौतुक करावं लागेल मोनिशचं. पहिल्या चेंडूवरती त्यांनी इथे विकेट प्राप्त केली. अक्षयजी मॅच विनर प्लेयर आहे आणि सध्या काय गोलंदाजी, काय फिल्डिंग, काय बॅटिंग. बॅटर लवकर या. मयंक इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कल्पेश पाटील यांचं कौतुक करेन. आज मयंक इंटरप्राइजेस या नावाने गोटेकर बी हा संघ येणार होता, परंतु काही कारणास्तव तो संघ आला नाही. परंतु त्यांनी आपल्याच परिसरातील संघाला प्राधान्य दिलंय आणि मुर्दा संघाने एक मॅच जिंकून नक्कीच चांगली खेळी दाखवली. याही मॅचमध्ये काही घडू शकते, कारण की कालची रात्र अशीच होती. असाच मॅच चालू होता, असाच क्लायमेट झाला होता आणि धावसंख्या देखील अशाच होत्या. 33 5 ओव्हरमध्ये आणि त्या 33च्या जागी 24 वर ऑल आउट केलंय गोरसाई बीला. मग समोर आता टेंबिवली देखील आहे. आज प्रतीक पाटील नाही आहे टेंबिवलीमध्ये. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. वेगामध्ये हा चेंडू टाकलाय. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर मोनिश पाटील वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. हो, कटरचा वापर केला. अप्रतिम चेंडू होता, बाउन्सी झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने कटरचा वापर केला. नवीन फलंदाज अविनाश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आणखीन एक चांगला चेंडू.
सलगचे 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळाले आहेत आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटरने केला आणि आणखीन एक फलंदाज बाद झालेत. दुविधा अवस्था आहे सध्या टीम मुर्धा संघाची. लेट एंट्री पण थेट एंट्री असं वसई कोलीवाडा संघाला आपण पाहिलंय. टॉप 8 मध्ये तो संघ पोहोचलाय, परंतु मोनिश पाटीलने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आणि सध्या मॅन इन फॉर्म गोलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 26. चौथा बॉल. या 3 बॉल मध्ये एखादा षटकार आला ना, एखादा चौकार आला ना, 10 धावा जर आल्या तर मजा येईल. कारण की 36, 37, 38, 33च्या पलीकडे पाहिले आपण चित्रकाळ. मिहीर बोहीर आलाय मोनिश पाटीलच्या अगेन्स्ट. बघूया सिद्धू करता हा बॉल ड्राईव्ह केलाय, पंचांच्या डोक्यावरून बॉलला उडवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेलाय आणि इथे मात्र बॅकअपला फिल्डर आहे. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट जाईल. धक्क्यावर धक्का दे धक्का. 6 गडी बाद 27. कालची रात्र निशांजी अशीच होती, असं शांततेचं वातावरण होतं आणि काही प्रेडिक्शन केलं की गोरसई बी 1 साइड मॅच जिंकेल. जसजशी मॅच पुढे गेली 18 बॉल 19 पब्लिक घरी जायला निघाला. तिथून आलेला बॉलिंग अटॅक प्रणय कोहलीची दी ओव्हर, तिथून केलेला कमबॅक 12 बॉल 15, 6 बॉल 12 आणि तिथून पूर्ण वारा आपण पाहिलंय कालच्या दिवसात. बंदर पाखाडी रुन्स 11 या संघाच्या नावावर गेले, म्हणून इथे देखील ते दृश्य दिसलंय. सध्या तरी 27 वर 6 गडी बाद. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये आणि खऱ्या अर्थानं धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत आतापर्यंत. फक्त आणि फक्त एकच धाव या षटकामध्ये. मोनिशने चांगली गोलंदाजी केली आहे. मानव द मॅचचा पुरस्कार देखील त्याला मिळाला होता मागील मॅच मध्ये. तोच मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळालाय. आज प्रतीक पाटील संघामध्ये नाही आहे, परंतु काय कामगिरी केली आहे अक्षित 11 टेंभवलीने. लाजवाब कामगिरी या संघाच्या माध्यमातून. हो, यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. रंगनाथ देशमुख यांचं कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. वेळेवरती येणं, जे काय कामं दिले ते करणं आणि कॉमेंटेटर आणि अंपायरची चांगली खातिरदारी करणं. म्हणून रंगनाथ देशमुख रंग्या भाऊंचं कौतुक आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर ठीक षटकार येतोय. बिग हिट. आडव्या बॅटनं या स्ट्रोकला खेळलाय. कमालीचा फटका पाहायला मिळालाय आणि ज्या पद्धतीने जर पाहिलं तर पुलचा फटका होता. त्या ठिकाणी फिल्डर होते, त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. हा ट्रॅकर टाकला होता, अर्ध्या विकेट वरती हा चेंडू टाकला होता आणि तिथून जर पाहिलं तर पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजच्या बॅटमधून. स्ट्राईक घेतली, कॉन्फिडन्स दाखवला. यावेळी मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता. कॅच सुटलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव. रनआउटच्या माध्यमातून विकेट. 2 धावेने धावफलक 36, 37. काल 33 डिपेंड झाल्यात, आज 37 होतील का? चर्चा आपण रंगनाथ देशमुख यांची करत होतो. चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये. खूप दिवसानंतर त्यांनाही पाहिलं, परंतु रात्री चांगलं कार्य ते करतायत, चांगलं काम करतायत. रंगनाथ देशमुख, तुम्हाला मानाचा मुजरा. त्यानंतर आपण पाहतोय मयूर म्हात्रे. खऱ्या अर्थाने मयूर म्हात्रे यांचं मनापासून धन्यवाद. निलेशजी म्हात्रे यांना आपण पाहतोय, त्यांचंही करूया कौतुक. आणि हृदयनाथ भोईर साडू यांना त्यांच्याच पाठीमागे पाहतोय आपण. थँक्यू निलेशजी म्हात्रे.
36 धावा या धावफलकावरती लागल्यात. 37 आव्हान सामोरं ठेवलंय. थोडस स्मित हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसते. अजित सर सांगतायत की एक अशी मॅच झाली पाहिजे जिथे अंपायर कॉमेंट्री करतील आणि कॉमेंटेटर अंपायरगिरी. लाईव्ह वाले क्रिकेट खेळतील आणि डीजे वाले लाईव्ह करतील. क्रिकेट खेळणार कोण मग? हे सर्वांचे 2-2 प्लेयर घेऊन एक टीम बनवायची आणि प्रेक्षणीय मॅच. साऊंड वाले, मंडप वाले, लाईट वाले, कॉमेंटेटर, अंपायर आणि प्रत्येक टीम मध्ये 2 वजनदार खेळाडू असतील. मग त्यामध्ये आयकॉन मध्ये पहिला आलाय भूषणजी पडवळे, कैलास पाटील, मयूर म्हात्रे. 3 आयकॉन तर भेटलेत आपल्याला. आणि चौथा आयकॉन महेंद्र भगत सर. थोडंसं एंटरटेनमेंट आपण करतोय कारण की थोडासा आळस आलाय काहीकांना. मोहनदादा पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन. सत्यवान यांना देखील आपण पाहतोय. अंगरक्षक. 30 बॉल 37 ची गरज. कालच्या रात्रीची आठवण होईल का? रात्र झाली की एक नाव आवर्जून आठवते. नंदू सबका बंधू 2:26 घेतलेला तो झेल. नंदकुमार भोईर. नंदू भाऊ आपलं हार्दिक स्वागत. काल पारितोषिक लावलं होतं, मला वाटते कंटिन्यू उद्यापर्यंत ते पारितोषिक आहे. जी फ्लड लाईट आहे त्याला जर डायरेक्ट बॉल लागला तर हेमंतजी वर्तक साहेब आणि नंदकुमार भोईर यांच्याकडून 1000. आणि जी मालिकावीरची स्कूटी आहे तिथे जर डायरेक्ट बॉल लागला त्या स्कूटीला तर हेमंतजी वर्तक आणि नंदकुमार भोईर यांच्याकडून 2000 रुपये. हेमंतजी वर्तक साहेबांचं देखील कौतुक करेन नेहमीच. बाईंच्या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत आणि शेवटपर्यंत थांबतायत. चांगले मैत्री संबंध आणि चांगला सपोर्ट आणि त्यांच्या वतीने जे काय होईल ना ते नेहमी देत असतात. म्हणून हेमंतजी वर्तक साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि आभार देखील. चांगलं कार्य आपण करतायत. काय हा मॅच मुर्दा संघ कमबॅक करेल का? इथे काल सारखं दृश्य घडेल का? या धावा डिफेंड होतील का? या सर्व प्रश्नांचं उत्तर अगदी येणाऱ्या 30 बॉल 37 मध्ये. जाऊया सेकंड इनिंग कडे. टेंबिवली टीम निलेशजी चव्हाण यांचा संघ बॅटिंग करत असताना त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय कल्पेशदादा पाटील यांचा मुर्धा संघ. दोन्ही टीमला देवी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. गॅप मध्ये इनफिल्डला फिल्डर आहे. चुकी झाले. गलती से मिस्टेक वाला. आता तोच गाणं आठवतोय. चौकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा. 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. अक्षित 11 टेंबवली या संघाविरोधात आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती फलंदाज वीरेशच्या बॅट मधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती सुनीलला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल हा प्रॅकर होता. हो, यावेळेस देखील थोडीशी लेंथ पुढे ठेवली. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. रोज रात्री आपण म्हणजे मॉर्निंग मून आपण पाहतोय ऑन स्क्रीन. फटका अप्रतिम इनफिल्डला खेळलाय. इनटू द गॅप मधून सरळ येतोय. मोहनदादा पाटील यांच्या स्वागताकरता चौकार. मिडॉनच्या डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. वीरेश चांगली बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये तो लवकर बाद झाला. इथेही त्याला सलामीला पाठवलाय आणि खऱ्या अर्थानं 2 मोठे फटके त्याने सजवलेत या मॅच मध्ये. पहिला फटका जर पाहिला तर मिड विकेट रिजनला. इथे लॉंगॉनला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. टिपिकल स्ट्रोक पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने खेळले जातात ना अगदी तसेच काही फटके वीरेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत.
पुढचा बॉल. ओ यावेळी अक्रॉस द लाईन गेला, बॉलला बेट केला आणि कोणती रिक्स न घेता इथे वेट असा कॉल, परंतु पंचांनी इथे दर्शविले की डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी केली होती सुनीलने. मागील 3 चेंडूवरती त्याने 8 धावा खर्च केल्या, परंतु या चेंडूवरती विरेशला शांत ठेवलाय. 37 धावांचं टार्गेट आहे आणि खऱ्या अर्थाने धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कालच्या रजनीमध्ये अक्षयजींनी जरूर उल्लेख केला, 33 धावा देखील डिपेंड झाल्या होत्या. बंदर पाखाडी या टीमने त्या धावा डिपेंड केल्या होत्या. याही मॅचमध्ये 37 धावा डिपेंड होऊ शकतात, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु लाईन लवकर पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. विरेश यांच्या बॅटमधून षटकार. एंड. 6 धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 14 धावा. कॅच घेतलाय का? घेतला असेल तर या, जर तुम्ही प्रेक्षक असाल तर. आणि इथे चौकार पाहिला आपण तर सीमारेषेच्या बाहेर गेला. कधी कधी पंच येण्याच्या आधीच आपण देखील डिसिजन देतो, तर हा तो डिसिजन होता जो लाईव्ह वरती आपण पाहिला. 4 धावा. उद्या ठीक 6:30 रिपोर्टिंग. 7 वाजता पहिला बॉल पडला जाईल. पतुपेकर, अंकुस्मृती दत्ताळी आणि त्यांच्या अपोजिट वसई कोलीवाडा हा पहिला मॅच आपण पाहणार आहोत. जैन बोंडराई आणि प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव हा दुसरा मॅच. तिसरा मॅच आई गावदेवी एकसर आणि त्यांच्या अपोजिट बंदर पाखाडी रुंच 11. चौथा मॅच आज जिंकलाय कासर वडवली आणि इथे जिंकेल त्या संघाविरुद्ध. अशा प्रकारचा मॅचेस आपण पाहणार आहोत. उद्या तारे सितारे ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन प्लेयर आपण पाहणार आहात. आणि कॅच साईनाथ आहे. साई पापडीवरून आलाय आणि खास करून मालामाल झाला. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि साई तिथे बघतोय आपण ऑन स्क्रीन. 2000 रुपयाचा मानकरी. जोरदार टाळ्या साई करता. रात्री त्यांनी हार मानली नाही आहे. लो स्कोरिंग असताना षटकार आला. काही जण उठून जातात लो स्कोरिंग षटकार येईल की नाही, आणि इथे 2000 ठीक 3:36 त्याच्या खात्यात, त्याच्या हातात रोख रक्कम. इथे फक्त सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. खऱ्या अर्थानं त्याने चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे, परंतु हा सामना भरपूर महत्वाचा आहे आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल हर्षला. हो, यावेळेस देखील वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता, फक्त सिंगल कन्सिड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 धावा. विरेश ॲडव्हेंचर बॉईज मध्ये देखील एक विरेश नावाचा खेळाडू आहे. भावेश पुणेकर यांना माहिती आहे विरेश चौगुले. तसा हा विरेश सध्या हा दुसरा आहे. मनीष फॉलिंग स्लॉग स्वीप त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता, स्लॉक केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी या चौकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. इथे स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षक बीट झालेत आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार 22च्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज सध्या निगेटिव्ह दिसते. क्रिकेट असा खेळ एक वेळ मैदानात हारा, परंतु मनाने कधी हार म्हणू नका. आज जरी इथे हरलात तर एखाद्या ग्राउंडवरती एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकू शकता. मनाने हारलेला खेळाडू म्हणजे जिवंतपणे मुर्दा. 28 धावा 20 बॉल
9ची गरज, एकतर्फा मॅच झालाय. आता प्रेडिक्शन आपण करू शकतो की अक्षित 11 टेंबिवली इथे कॅच मात्र ड्रॉप येतोय षटकार. मगाशी 3 वेळा तोच उल्लेख आपण केला की आयकॉन प्लेअर तारे सितारे या स्पर्धेमध्ये येणार आहेत. पुन्हा एकदा नितीनदादा पाटील यांनी सांगितले की आयकॉन प्लेअर प्रत्येक टीममध्ये 2 आपण पाहणार आहोत. म्हणून उद्याची रात्र कोणाच्या नावावर टॉप 8 चे टॉप क्लास मुकाबले. पहिला मॅच पतुपेकर अंकुशमूर्ती दत्ताळी आणि वसई कोळीवाडा. ठीक 7 वाजता पहिला बॉल पडेल. आणि इथे क्लासिकल ड्राईव्ह ओ श्वान पथक तिथे होता. डॉगेश भाई त्यांनी हा बॉल अडवला खऱ्या अर्थाने. आणि इथे जर पाहिलं तर या टोटल 2 धावा. म्हणजे अजूनही हे पहा सातत्याने TCP वरती इंटरेस्टिंग फनी मुवमेंट. पुन्हा एकदा महेंद्र भगत ते दाखवतीलच. चेंडू जात होता आणि तिथे जर पाहिलं तर डॉगेश भाईला बॉल लागला आणि तिथे बॉल थांबला. 2 धावा. 36चा आकडा आलाय आणि 1 धाव. पूर्ण रिप्ले पहा. हा बॉल पहा जात होता सीमारेषेच्या दिशेने. ऑन स्क्रीन दाखवला जाते डॉगेश भाई आला, त्याला बॉल लागला. बॉल स्टॉप झाला. ॲक्शन रिप्ले सातत्याने बघा. हे पहा बॉल लागला डॉगेश भाईला आणि तिथे मात्र बॉल अडलाय. म्हणजे कहाणीमध्ये काय ट्विस्ट आहे का? 0.33चा रिक्वायर रन रेट. ओ एक आलाय डॉट. विकेट देखील आलाय. काय इथे अशा प्रकारे 9 विकेट घेतले जातील? क्रिकेट आहे, काही घडेल. भूषण पटवळ यांनी सांगितलंय क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका. आणि म्हणूनच त्यांनी लगेच इशारा केला. यस डेफिनेटली. शेवटपर्यंत लढा, लढाव वृत्तीने खेळा. प्ले बोल्ड, प्ले हार्ड. आणि इथे खेळ खल्लास. मॅच फिनिश. अभिनंदन. अक्षित 11 टेंबिवली टॉप 8 मध्ये टॉप क्लास खेळ दाखवत असताना हा संघ आपण पाहतोय टॉप 8 मध्ये आला. आणि तुम्हालाही 2 आयकॉन आणायचे आहेत. टेंबिवली टीम म्हणून उद्याचा लॉट जो आहे पहिला मॅच ठीक 7 वाजता पतुपेकर दत्ताळी आणि त्यांच्या अपोजिट वसई कोळीवाडा. दुसरा मॅच जेम्स बॉन्ड राई आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहणार